नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा। तर त्यासाठी मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यानंतर ते गाजर आता किसून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर आता गाजर किसून झालेली आहेत। तर मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे। तूप तुम्हाला होईल तेवढं जास्त वापरा, त्यामुळे आपला हलवा चांगला होतो। तूप गरम झाल्यानंतर मी किसलेले गाजर कढईमध्ये टाकलेले आहे आणि परतून घेणार आहे। थोड्या थोड्या वेळाने आपल्याला परतत राहायचं आहे, त्यामुळे आपला गाजराचा किस चिटकणार नाही। 5 मिनिटानंतर त्यामध्ये मी 1 ग्लास दूध टाकलेला आहे। तुम्हाला जर खवा टाकायचा असेल तर तुम्ही खवा टाकू शकता। त्यानंतर मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल। परत एकदा परतल्यानंतर मी आता टाकणार आहे काजू, बदाम आणि इलायची, जी मी बारीक करून घेतलेली आहे। त्यानंतर 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।